1984 मध्ये जेव्हा शिखांना जिवंत जाळण्यात येत होतं तेव्हा संघ कार्यकर्त्यांनी त्यांना कसं वाचवलं ही कहाणी आहे सरदार बलकार सिंग यांची, ज्यांनी 1984च्या शीख हत्याकांडात दिल्लीतल्या कृष्णानगरमध्ये शिखांवर झालेले अत्याचार पाहिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी सरदार बलकार सिंग रोजच्या प्रमाणे त्यांच्या धाब्यावर बसले होते. ती सांगतात, संध्याकाळी 7:30च्या सुमारास एक ग्राहक त्यांच्याकडे आला. त्याने विचारले, सरदारजी तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा मी हसून उत्तर दिले, मी काय करणार, मी फक्त माझे काम करतोय. तेवढ्यात दुसरे एक जण आले आणि ते म्हणाले, सरदारजी इथून लवकर निघा, तुमच्या जीवाला धोका आहे. यानंतर त्यांनी सांगितलं की पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली आहे आणि असं म्हटलं जातंय की त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हे केलं आहे. सरदारजी सांगत होते, परिस्थिती लक्षात येताच मी सर्व काही सोडून जखीरा बस स्टॉपकडे पळत गेलो. मी बसमध्ये चढताच बसमधले सगळेजण माझ्याकडे बघू लागले. आम्ही थोड्याच अंतरावर गेलो होतो तोपर्यंत पोलिसांनी बस थांबवली. ते म्हणाले, पुढे टिळकनगरमध्ये दंगलखोरांचा मोठा जमाव आहे आणि बस पुढे जाऊ शकणार नाही. मी शांतपणे मागच्या दरवाजाने उतरलो. मी रस्त्यावरून पुढे जात असतानाच मला इंदिरा गांधींचे कार्यकर्ते तीच बस पेटवताना दिसले. तसंच एका शीख तरुणालाही यावेळी टायरमध्ये जिवंत जाळण्यात आलं होतं. दुकानं लुटली जात होती. कसा तरी मी जीव वाचवून घरी पोहोचण्यात यशस्वी ठरलो. तिकडे घरात सुद्धा आता संपूर्ण कुटुंबाचा जीव संकटात होता. आम्ही सर्वजण आत लपलो होतो. तेवढ्यात दरवाजावर जोरात ठोठावण्याचा आवाज आला. आता संपूर्ण कुटुंब भीतीने थरथर कापत होतं. सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात बाहेरून एक ओळखीचा आवाज आला, घाबरू नका, मीच आहे, यशपाल आर्य. तो आमच्या परिसरातला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता. त्याने आम्हाला धीर देत सांगितलं की जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हात लावणार नाही. त्यानंतर त्या दिवशी संपूर्ण परिसर आमच्या सोबत होता. माझा ढाबा जाळला गेला, सर्व सामान लुटलं गेलं, ज्याची काँग्रेस सरकारने कधीही भरपाई दिली नाही. पण मला जे मिळाले ते होते संघ स्वयंसेवक यशपाल आर्यजी सारखे कायमचे मित्र.